UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। ईव्हीएमच्या विरोधात राहुल गांधी सोलापूरच्या मार्कडवाडीमधून लॉंग मार्च काढणार। आमदार उत्तम जानकर यांची माहिती, मार्कडवाडीमध्ये बॅलेट पेपरवर फेर मतदान करण्याचा प्रयोग झाला होता। सर्वत्र ईव्हीएमवरच निवडणूक, त्यामुळे प्रियांका गांधींसह जिंकलेल्या सर्व काँग्रेस आमदारांनाही राहुल गांधींनी राजीनामा द्यायला लावावा, मुनगंटीवारांची टीका। जोपर्यंत ईव्हीएम विरोधात रस्त्यावर येऊन लढणार नाही तोपर्यंत सत्य बाहेर पडणार नाही, राहुल गांधींच्या लॉंग मार्चवरून जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया। पुणे पालकमंत्री पदावरून रस्सीखेच, पालकमंत्री आम्हाला हवे। दादा गटाच्या प्रदीप गारटकर यांची मागणी, तर वरिष्ठ सांगतील ते मी करणार, चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया। सभागृहामध्ये काँग्रेस खासदार अभिषेक मनु सिंघवींच्या बाकाखालून नोटांची बंडलं, सभागृहाच्या तपासणी दरम्यान कॅश सापडल्याचा दावा, चौकशी सुरू असल्याची सभापतींची माहिती। पैशाचं बंडल सापडल्याचा आरोप हास्यास्पद, हे पैसे माझे नाहीत, राज्यसभेमध्ये जाताना माझ्याकडे फक्त 500 रुपये होते, काँग्रेस खासदार मनु सिंघवींनी आरोप फेटाळले। संसद परिसरामध्ये राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वात विरोधी पक्षांची निदर्शनं, तोंडाला काळे मास्क आणि हातात संविधानाची प्रत घेत आंदोलन, मोदी अदानी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी। दिल्लीमध्ये मतदार यादीतून आपल्या मतदारांची नावं भाजपनं हटवली, शहादरामधील सर्वाधिक 11,000 नावं यादीमधून काढण्यासाठी अर्ज केला, अरविंद केजरीवालांचा गंभीर आरोप। लाडक्या बहिणींना 1 जानेवारीपासून 2100 रुपये द्यावेत, खासदार सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी, तर 2100 रुपयांबाबत नागपूरच्या अधिवेशनात तरतूद करणार, शिरसाटांची माहिती। लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार, निकषामध्ये असणाऱ्या लाडक्या बहिणींनाच योजनेचा लाभ मिळणार, मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। विधानसभा हंगामी अध्यक्षपदी कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती, विधानसभा अध्यक्ष 9 डिसेंबरला ठरणार, राहुल नार्वेकरांना पुन्हा संधी मिळणार का, याकडे लक्ष। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं शासकीय मानवंदना, बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून अनुयायी, चैत्यभूमी परिसरात राजकीय नेत्यांनीही वाहिली आदरांजली। दिल्लीला येण्याचा निर्णय शेतकरी संघटनांनी बदलला, शेतकऱ्यांचं आंदोलन तात्पुरतं स्थगित, बैठक घेऊन पुढचा निर्णय लवकरच जाहीर करणार। जगातील सगळ्यात लोकप्रिय आभासी चलन बिटकॉईननं $1,00,000 शिखर पातळी गाठली, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडीनंतर क्रिप्टोकरन्सी उफाळली। ॲडलेड कसोटीच्या पहिल्या डावामध्ये ऑस्ट्रेलियाची शानदार सुरुवात, ऑस्ट्रेलियाच्या 1 बाद 85 धावा, पहिल्या डावामध्ये टीम इंडिया 180 धावांवर ऑल आऊट। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।